शर्ट कसा आहे हा? कसा आहे शर्ट? गुड मॉर्निंग गाईज. सकाळची सुरुवात चायने झालीच पाहिजे, कारण चाय म्हणजे फक्त एक पेय नाही, ती एक एनर्जीची किक असते. जग जिंकायचं असेल तर दिवसाची सुरुवात स्ट्रॉंग माइंडसेटनी करा. लहान सुरुवात झाली तरी चालेल, पण कन्सिस्टन्सी आपल्याला मोठं बनवतो. चहा पिऊन डायरेक्ट निघालो बाहेर. आज आपल्याला जायचं होतं भिवंडीला. मिररमध्ये आउटफिट चेक करून आणि गाडीला लगेच सेल्फ मारून मी निघालो भिवंडीच्या दिशेने. ऍक्च्युली कारच घेऊन जायचं होतं, पण तिकडे कारला पार्किंगच नाहीये. पण भाई, हा रेल्वे क्रॉसिंग आपल्याला नेहमीच कसा लागतो काही कळत नाही. त्यात एवढं ऊन, लिटरली पेशन्सची परीक्षा चालू होती. फायनली पोहोचलो पण भिवंडीला. आपण इथे कपडे दिलेले स्टिचिंगला लाहोटी कंपाऊंड मध्ये, ते आपल्याला आज कलेक्ट करायचे होते. तुम्ही ते बघू शकता, ते सगळीकडे कपड्यांचे दुकानं आहेत आणि तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स पण बघायला भेटतील. आपले कपडे कलेक्ट केले आणि नंतर निघालो आपल्या घराच्या दिशेने. फेस वरती की स्माइल होती ना भाई, ती लिटरली कंट्रोलच होत नव्हती, कारण फिटिंग अशी झाली आहे ना एक नंबर. भिवंडीवरून घरी जाताना दिसली एक डेंजर बिल्डिंग. हे कोरोनाचं रिहॅब सेंटर होतं. सगळ्या कोरोनाच्या पेशंटला इथेच ठेवलं होतं. खरंच ते दिवस ना खूप भयानक होते, पण एक गोष्ट शिकवून गेले, परिस्थिती किती कठीण असली तरी आपण स्ट्रॉंग राहिलो तरच आपण जिंकतो. फायनली घरी पोहोचलो. खूप भूक लागली होती. मम्मी, जेवायला तुम्ही जेवले काय? तू मग ये ना, चल ना लवकर. चल लवकर जेवायला दे, चल. वाजले किती? आईच्या गावात भाई साहेब बघा, तुम्ही बघा एकदा, 4:45 वाजले. बघताय ना, 4:45 वाजता आपण जेवतोय. काय बोलणार. कसे कसे फायनली 4 वाजता आम्ही दोघं जेवलो. अँड नाव इट्स टाइम टू चेक द आउटफिट. जो आउटफिट आपण आणला होता तो तुम्हाला मी आता वेअर करून दाखवतो. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की कसा दिसतोय. पण जर तुम्हाला फुल आउटफिट बघायचं आणि मी कशासाठी शिवलं हे तुम्हाला बघायचं तर माझे पुढचे ब्लॉग नक्की बघा. आणि अजून तुम्ही आपल्या पेजला फॉलो नाही केलं तर प्लीज डू फॉलो आवर इंस्टाग्राम अकाउंट. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.